जय महाराष्ट्र मित्रांनो, विप्रो या कंपनीतर्फे लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। तुम्ही ते वाचू शकतात। फुल टाइम परमनंट अपॉर्च्युनिटी आहे, कस्टमर सक्सेस यासारखी प्रोफाईल असणार आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ग्रॅज्युएशन तुमचं नाही आहे, फ्रेशर्स तुम्ही आहात, तुमच्या सगळ्यांसाठी ही अपॉर्च्युनिटी असणार आहे। 250+ जागा आहे, डिटेलमध्ये समजून सांगतोय, व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा, कारण की बघा Amazon मध्ये वर्क फ्रॉम होम आहे, ते झालं, भरपूर साऱ्या इंटर्नशिप झालं, स्कॉलरशिप झालं, असे भरपूर सारे व्हिडिओज आणतोय, त्यामुळे नक्की सबस्क्राइब करा, शेअर करा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, विप्रो तर्फे जी सगळ्यात पहिली वॅकन्सी आहे तिथे तुम्ही बघू शकताय ओनली हायरिंग फॉर फ्रेशर्स, म्हणजे तुम्ही फ्रेशर्स असाल तर फ्रेशरसाठी पण वॅकन्सी आहे आणि पुढे ज्या वॅकन्सी सांगतोय त्या तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तरी तुम्ही तिथे अप्लाय करू शकताय। खासियत या पोस्टची अशी आहे की इथे डायरेक्ट आपला जो HR आहे त्याचा मोबाईल नंबर दिलेला आहे, आपण इथे डायरेक्ट त्यांना व्हॉट्सअपवर आपला CV म्हणजे रेझ्युमे पाठवू शकतोय। बाकी दुसरी कुठलीही मोठी अवघड प्रोसेस नाहीये। जॉब कुठे असणार आहे तर तुम्ही ते वाचू शकतात, पुणे हिंजेवाडी फेज 2, म्हणजे पुण्यामध्ये हा जॉब असणार आहे। त्यामुळे ज्यांना पुण्यामध्ये जॉब पाहिजे आहे, ऑफिस वर्क पाहिजे आहे, कारण की अनेकांच्या कमेंट्स मी बघत असतो, सर आमच्याकडे लॅपटॉप नाही आहे, मोबाईलवरून काम सांगा। तर बघा, मोबाईलवरून मोजकेच जॉब करता येतात, मग त्यापेक्षा तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन जॉब करू शकताय। पुणे एक चांगली सिटी आहे आणि हिंजेवाडीमध्ये हा जॉब असणार आहे, त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी आहे। ओके, इथे वाचू शकता तुम्ही 0 ते 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, अप्लाय करू शकताय। इथे तुमची सॅलरी किती असणार आहे डिस्क्लोज केलेली नाही आहे, पण ऑलरेडी HR बोलणं झालेलं आहे। तर इथे तुम्ही फ्रेशर्स असाल तर 23,000 रुपये सॅलरी तुम्हाला स्टार्टिंगला मिळते आणि एक्सपिरियन्स असाल तर 30,000 रुपये तुम्हाला स्टार्टिंगला मिळते। मग जसं जसं तुमचं काम चालत जातं तसे तशी तुमची सॅलरी वाढते। ओके, इथे असं अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की रोटेशनल शिफ्टमध्ये तुम्हाला काम करावं लागतं आणि ते नाईट शिफ्टमध्ये सुद्धा काम आहे। मग जर का तुम्ही नाईट शिफ्टमध्ये करताय तर नाईट अलाउन्स तुम्हाला मिळतो, त्यामुळे जो पण तुमची सॅलरी आहे ती जवळपास 50,000 रुपयांपर्यंत जाते जर का तुम्ही नाईट शिफ्टमध्ये जास्त काम करताय। अजून महत्त्वाची गोष्ट बघायला गेली तर फक्त 5 दिवस काम असणार आहे, 2 दिवस सुट्ट्या असणार आहे। त्यानंतर इथे बघा पुण्यामध्ये काम आहे, 12वी तुमचं झालेलं आहे, ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं आहे, तुम्ही सगळे अप्लाय करू शकताय। फक्त इथे MBA, सिव्हिल, MTech, BEd, LLB साठी नाही आहे, बाकी जे पण ग्रॅज्युएशन झालंय, BA झालंय, BCom झालंय, BSc झालंय किंवा फक्त 12वी पास आहात, तुमच्या सगळ्यांसाठी ही वॅकन्सी असणार आहे। ओके, आणि आधीच मी तुम्हाला सांगून ठेवलंय हे परमनंट फुल टाइम जॉब आहे। मग इथे जर तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर 80 जागा आहे। जस्ट तुम्हाला हा मोबाईल नंबर दिसतोय, यावर तुम्हाला तुमचा CV सेंड करायचा आहे। CV म्हणजे काय? CV म्हणजे बायोडेटा, CV म्हणजे तुमचा रेझ्युमे, हे तुम्हाला इथे पाठवायचं आहे। तर ही पहिली पोस्ट झाली। दुसरी जी पोस्ट आहे ती टेक महिंद्राकडनं आहे, इथे पण तुम्ही अप्लाय करू शकता। इथे 30 जागा आहे, आधी 80 होत्या, 30 होत्या, असे जवळपास 250+ जागा मी तुम्हाला सांगणार आहे। इथे बघू शकता पुणे येरवाडा या ठिकाणी हे जॉब असणार आहे। इथे पण तुम्ही बघू शकताय 5 लाखांचं तुम्हाला इथे पॅकेज मिळणार आहे, 5 LPAचं पॅकेज आहे, प्लस तुम्हाला 42,000 रुपये इन्सेंटिव्ह मिळणार आहे। जान्हवी ज्या आहे ह्या यांच्या HR आहे, त्यांचा नंबर इथे दिलेला आहे, व्हॉट्सअप नंबर, तुम्ही त्यांना तुमचा CV पाठवू शकताय। तुम्ही एक्स एम्प्लॉई आहात तरी तुम्हाला वेलकम आहे, तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। पोस्टचं नाव कोणतं आहे तर कस्टमर रिलेशन ॲडवायझरचं काम असणार आहे। थोडक्यात जे पण यांचे कस्टमर आहे, ज्या पण प्रोसेससाठी काम चालू आहे, मग तिथे तुम्हाला जे पण कस्टमर आहे त्यांना ॲडवाईज करायचं, असं तुमचं इथे काम असणार आहे। पॅकेज इथे चांगलं दिलेलं आहे, प्लस इन्सेंटिव्ह आहे आणि वर्क फ्रॉम ऑफिस आहे, म्हणजे तुम्हाला घर बसल्या काम करायचं नाही आहे। तर पुणे येरवाडा या ठिकाणी यांचं जे ऑफिस आहे टेक महिंद्राचं, तिथे तुम्ही इथे काम करणार आहे। थोडक्यात इथे बघा 6 महिन्याचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे, तर तो तुमच्याकडे असेल, म्हणजे मिनिमम 6 महिन्याचा असेल तर वेल अँड गुड, जास्त असेल तर चांगलीच गोष्ट आहे। ओके, बाकी ते बघू शकता तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी प्रोव्हाइड केली जाणार आहे विदिन द बाउंड्री बोथ वेज, म्हणजे दोन्ही साईडनी यायला जायला तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे। म्हणजे आता येरवाडापासून 8 ते 10 किलोमीटरमध्ये जेवढे पण लोक राहतात त्यांना यायला जायला ही ट्रॅव्हल प्रोव्हाइड केली जाणार आहे, कॅब फॅसिलिटी प्रोव्हाइड केली जाणार आहे। पुढची जी वॅकन्सी आहे ती पण तुम्ही बघू शकता, 30 जागा आहे। इथे पण हायरिंग फॉर कस्टमर सर्व्हिस टेक महिंद्रा। ओके, खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही ते बघू शकता HSC म्हणजे 12वी झालेलं आहे, ग्रॅज्युएट झालं आहे आणि मिनिमम एक्सपिरियन्स आहे BPO सेक्टरमध्ये, म्हणजे टेलिकॉलिंग रिलेटेड तुम्ही एखादा जॉब केलेला आहे, 6 महिन्याचा ॲटलिस्ट तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे, नसेल तर सर्टिफिकेट कसं बनवायचं तुम्हाला माहिती आहे, तुम्ही इझिली इथे अप्लाय करू शकताय। पण इंटरव्ह्यूमध्ये तुमचं कम्युनिकेशन स्किल बघितलं जातं। हे पण इथे बघा पुणे येरवाडामध्ये आहे आणि इथे बघा HRचा नंबर दिला आहे। इथे पण 5 लाखांचं पॅकेज आहे, 42,000 रुपये इन्सेंटिव्ह मिळणार आहे, प्लस
कॅब फॅसिलिटी प्रोव्हाइड केली जाणार आहे, वर्क फ्रॉम ऑफिस जॉब आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे फुल टाईम परमनंट जॉब आहे. तुम्ही ते खाली स्क्रोल केल्यानंतर इथे दिसून जाईल फुल टाईम परमनंट जॉब असणार आहे, असं नाही की पार्ट टाईम 2 महिन्यासाठी 6 महिन्यासाठी. त्यामुळे नक्की तुम्ही ते अप्लाय करा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे बघा यांचा जो HR आहे @टेकमहिंद्रा ऑफिशियल मेल आहे, त्यामुळे तुम्ही याच्यावर तर व्हॉट्सअपवर तुम्ही तिथे पाठवूनच द्या, प्लस तुम्ही हा जो मेल आहे यावर सुद्धा तुमचा CV पाठवून द्या. ओके. पुढची जी पोस्ट आहे ती पण हायरिंग फॉर कस्टमर सर्व्हिस प्रोसेस. इथे बघा भरपूर जागा असतात, असं नाही की कस्टमर सर्व्हिसच्या आहे, फ्रंट एंडच्या असतात, बॅक एंडच्या असतात, मशीन लर्निंगच्या असतात. पण मला माहिती आहे तुमच्याकडे ते स्किलच नाही आहे, तर व्हिडिओ बनवून काय फायदा नाही. असे व्हिडिओ बनवले तर कोणी बघत पण नाही, कारण की ते आपल्याला येतच नाही, तर आपण काय अप्लाय करणार आहे. त्यामुळे त्यातलं तर जे सोपे जॉब आहे ॲटलिस्ट ग्रॅज्युएशनच्या बेसिसवर, 12वीच्या बेसिसवर, कम्युनिकेशन चांगलं आहे त्या बेसिसवर तुम्ही जॉब मिळू शकाल, तर अशा वॅकन्सी मी आणतोय. इथे पण बघू शकता, इथे पण 30 जागा आहे. ओके. त्यानंतर इथे बघू शकतात ऑस्ट्रेलियासाठी ही प्रोसेस असणार आहे, त्यामुळे इथे तुमचं इंग्लिश चांगलं असणं गरजेचं आहे. ओके. जसं की इथे बघू शकताय 5 लाखांचं पॅकेज, 42,000 इन्सेंटिव्ह, तुम्हाला कॅब फॅसिलिटी प्रोव्हाइड केली जाणार आहे, ऑफिस जॉब आहे, कस्टमर रिलेशन ॲडवायझरचं काम असणार आहे. आणि इथे पण बघा HR मनप्रीत सिंग चव्हाण आहे, याचा व्हॉट्सअप नंबर दिला आहे, यावर पण तुम्ही तुमचा CV पाठवू शकताय व्हॉट्सअपवर, तर इथे पण तुम्ही अप्लाय करू शकताय. परत पुढची जी पोस्ट आहे ती पण टेक महिंद्रा लिमिटेड पुणे हायरिंग फॉर HR रिक्रुटर, तर इथे पण तुम्ही अप्लाय करू शकताय. पण इथे एकच पोस्ट आहे, मग तुम्हाला HR रिलेटेड आवड असेल तर इथे अप्लाय करा. त्यानंतर अशा भरपूर साऱ्या पोस्ट आहे. इथे पण बघा 30 जागा आहे, कस्टमर सर्व्हिस प्रोसेससाठी आहे. सगळी माहिती सेम आहे, फक्त HR जी आहे ते बघा, आता हा खान म्हणून आहे, इथे HR आहे, याचा व्हॉट्सअप नंबर आहे, इथे तुम्ही पाठवू शकताय. म्हणजे वेगवेगळे HR आहे, वेगवेगळे जे प्रोसेस असतात त्यांच्यासाठी हायरिंग करताय. त्यामुळे माझं म्हणणं तुम्ही इथे पण अप्लाय करा, इथे पण करा, इथे पण करा, इथे पण करा, इथे पण करा. जेवढं जास्त ठिकाणी कराल तेवढं तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे. फक्त एवढं आहे की तुम्हाला त्यांच्या व्हॉट्सअपवर तुम्हाला CV पाठवायचा आहे, जिथे जिथे मेल ॲड्रेस दिला आहे तिथे मेल पाठवायचा आहे, जेणेकरून तुमचं सिलेक्शन होईल. आणि परमनंट जॉब आहे, त्यामुळे नक्की अप्लाय करा. पुढची जी वॅकन्सी आहे इथे बघा एकच दिवसापूर्वी अपडेट आला आहे, 30 जागा आहे. इथे पण हायरिंग फॉर कस्टमर सर्व्हिस प्रोसेससाठी आहे. ओके. मग इथे एक्सपिरियन्स मागितला आहे 1 ते 6 वर्षाचा. इथे एक्सपिरियन्स असेल तर अप्लाय करा. इथे बघा सेम HR आहे, इथे पण तुम्ही अप्लाय करू शकताय. तर भरपूर साऱ्या पोस्ट आहे, 250+ जागा आहे, ऑफिशियल जॉब आहे. पुण्यामध्ये तुम्ही राहत असाल तर विप्रोमध्ये जॉब करण्याची चांगली संधी आहे, किंवा येरवाडा पुणे इथे पण तुम्ही अप्लाय करू शकताय. तर सगळी माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, लिंक मिळून जाईल, तिथून तुम्ही इझिली अप्लाय करू शकताय. आणि असे भरपूर सारे व्हिडिओज आणतो जेणेकरून तुमच्या करिअरला कलाटणी मिळू शकताय, तुम्ही अप्लाय करू शकताय. तुम्हाला डेली अपडेट देतोय, जेणेकरून तुम्ही अप्लाय करून एक चांगलं करिअर करू शकताय. अशाच अपॉर्च्युनिटीजसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, मित्रांसोबत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.